साहेब, अपेक्षेप्रमाणेच तिने रंग दाखवायला सुरुवात केली. आता काहीतरी करायला हवं, तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. साहेब, परशूच्या नावावर वाड्याचा एक हिस्सा असल्यामुळे सगळी पंचायत झाली. नाहीतर तिला समोर उभा सुद्धा केलं नसतं मी. आणि आता तिलाही हे कळलंय कुठेतरी, म्हणून ती अडवून धरते. पण साहेब, काहीतरी करायला पाहिजे. वाकणीस तिला धडा शिकवायलाच हवा, पण एवढ्यात नको. सगळ्यात आधी सही महत्वाची आहे. आणि माझी खात्री आहे तिचे कान भरवण्यासाठी कोणीतरी आहे. आणि तो कोणीतरी म्हणजे तिचा तो भाऊ आलाय ना, चुलत भाऊ गावाहून, तोच आहे. त्यामुळे आधी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. आत्या आजीला अल्झायमरच झालाय. मी तिचे रिपोर्ट्स घेऊनच आले. जानकी, आपल्याला खूप उशीर झाला का तिला डॉक्टरांकडे नेण्याला. डॉक्टर म्हणाले तिचं दुखणं ऍडव्हान्स स्टेजला गेले. पण त्यावरही औषध आहे ना. पण आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी, आजार पूर्ण बरा होण्यासाठी नाही. चला वाकणीस, इन्कम टॅक्सचं हे प्रकरण मिटलं एकदाच. पण तुमचं कौतुक करायला हवं, खूप छान व्यवस्था केली होती तुम्ही. मला वाटलं हे इन्कम टॅक्सवाले सगळं बघतायत का नाही. पण खरंच वाकणीस, आपण एका वेळेला इतकी देणगी देणं हे चुकीचंच होतं. आपण असं करायला नको. पुढच्या वेळेला आपण ही काळजी घेऊ. होय साहेब, खरं तर तुम्हाला त्रास द्यायच्या हेतूनच हे सगळं चाललंय. म्हणूनच तर ही सगळी प्रकरणं उकरून काढतायत. या सगळ्या प्रकारामागे नक्की कोण आहे काय कळत नाहीये, पण सापडेल लवकरच. त्याला लवकरच शोधून काढू. त्या कानाची फालतूगिरी सहन करायची ना, म्हणजे खूप ताप झालाय मला वाकणीस. एक तर नाईलाजाने त्या सुगंधाला घरात घेतलं. तिच्या पाठोपाठ तिचा हा भाऊ सुद्धा घरात येऊन राहिलाय. आता जर तो माझ्याच घरात राहून माझ्या घरातच कावेबाजी करणार असेल ना, तर त्याचा गळा धरीन मी जाऊन. नाही साहेब, तुम्ही तुमच्या रागाला आवर घाला. कारण तुमचं एखादं वाकडं पाऊल सुद्धा आपल्याला मागात पडेल. साहेब, एक विचारू तुम्हाला. कधी कधी असा विचार येतो मनामध्ये की तुमचा राजकारण सोडण्याचा निर्णय चुकीचा तर नाही ना. हो वाकणीस, मलाही हल्ली असंच वाटायला लागलंय. आत्याजीला एवढा सिरियस आजार झालाय, ही गोष्ट तिला स्वतःला पटवून देणं खूप कठीण आहे. ती काही ऐकूनच घेत नाहीये हो. आता एवढा सिरियस आजार तिला झालाय म्हटल्यावर तिने सुद्धा कोऑपरेट करायला हवं ना. आता मी तिला गोळ्या द्यायला गेले होते तर तिने घेतल्याच नाहीत त्या. कसं समजवायचं तिला. ठीक आहे अमृता, मी म्हंटल ना, मी बोलीन नातेवाईशी. माझ्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करीन. शांतपणे तिला डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न करीन. बघूया, आधी उद्या मी डॉक्टरांना भेटून येतो, मग ठरवूया काय करायचं ते. या सुगंधाच्या कालच्या आगाऊपणाबद्दल काय विचार केलायस तू? आधी सहाय्य करायच्या निमित्ताने घरात आली आहे, त्यानंतर परशूला भेटायचं म्हणून इथेच थांबली आहे. मग आजारपणाचं नाटक, त्यात आता तू भाऊ आणून ठेवलाय, आणि त्यानंतर पार्टनरशिप. काय दादा, माझा अंदाज असा आहे की यांना पैसे जास्त हवे असणार. कारण अशा फाटक्या माणसाची दुसरी जास्त अपेक्षा असणार काय रे? ही आयडिया चांगली आहे वामन. असं दिसतंय की तो पैशासाठी हापापलेला असणारच. बघूया, पण त्याआधी त्याच्याविषयी थोडीशी माहिती काढून घेऊया, म्हणजे हे प्रकरण हँडल करायला सोपं जाईल.